ती ज्योत खेतली अक्षरे पोचवी घराघरात, मुळाक्षरे गिरवली भीमाने जुन्या राजवाड्यात. विद्येचा वट वृक्ष जणू, विद्येचा वट वृक्ष जणू उन्नतीचा झंझावत. कृष्णे काठी ज्ञान यज्ञता खरी वाट ती विरात. शिवरायांनी या भूमीवर अखंड धरली छाया. स्वराज विस्तारक शाहूंनी रचला भक्कम पाया. क्रांतिसिंह गरजला येथे, क्रांतिसिंह गरजला गोऱ्या थेट भिडाया. असा लढाऊ बाळा आमचा जिंकू सर्व लढाया. गीत
जसं प्रेरणादायी आहे तसं महाराष्ट्रातल्या सामान्य माणसातल्या शेतकऱ्याचं गीत काळ्या मातीचं मातीचं आहे, ज्याचे गीतकार कवी विठ्ठल वाघ आहेत आणि गेली अनेक वर्ष मराठी कवितेच्या प्रांताशी आणि साहित्याच्या प्रांताशी अत्यंत स्थानी आहेत. माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी सरांचं या कार्यक्रमामध्ये आम्ही मनापासून स्वागत करतो. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांच्याकडे जबाबदारी आहे आणि याच दोघांच्या जे सत्कार करतायत आणि जे सत्य आहे संस्कृती प्रकाशनच्या म्हणून त्या महाराष्ट्राला सुपरिचित आहेत, पण साहित्य महामंडळाच्या कार्यवाहक या नात्याने त्यांचं या संमेलनाच्या अत्यंत महत्त्वाचे आहेत. पण ज्यांनी गीत लिहिलं ते राजीव मुळे आणि ज्यांच्या आवाजामध्ये आपण ऐकणार आहोत त्यातला एक आवाज असं म्हणूया, कारण राजेश्वरी नाही आज इथे कार्यक्रमाला, पण पिनल देशमुख मनापासून स्वागत करते. मराठी साहित्य संमेलन बरघामाचे उभे राहिले, बरघामाचे उभे राहिले विद्वानांच्या पाठी करताना आम्हाला अनुभवायचे. खरं तर मला बोलण्याची सवय नाही आहे, त्यामुळे काय जर चूक भूल झाली तर माफ असेल. नाही, माझ्या आयुष्यातला पहिला क्षण आहे माझा इथे असं उभं राहून बोलायचा आणि मला खूप म्हणजे गर्व आहे की मराठी साहित्य संमेलन त्या शतकपूर्व संमेलनाचं हे संमेलन गीत मला साताऱ्याच्या बाजूने मांडता आलं आणि मला खरंच गर्व आहे, कारण की मी साताऱ्याचा आहे पण मी आता पुण्यात राहतो, पण सातारकर म्हणून मी गर्व बाळगतो आणि हे संमेलन गीत मला गाण्याची संधी उपलब्ध करून दिली सरांनी, त्याबद्दल मी खूप त्यांचा ऋणी आहे. आणि बोलणार नाही, फक्त एक ती जी टॅगलाईन आहे तुमच्यासमोर गाऊन दाखवतो. जरूर. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. हे शतक पूर्व संमेलन साताऱ्याचे गाणे जणू सह्याद्रीच्या हिरवाईचे. अशाच गीताने मी माझी सांगता करतो. थँक्यू. दिल्लीच्या संमेलनाच्या वेळी ताराबाई असं म्हणाले होते की 100ला 2 कमी. ते लोकसाहित्याची जी भाषा होती त्याला सगळ्यांनी खूप टाळ्या वाजवल्या होत्या, कारण आपण आता ही भाषा वापरत नाही, 100ला 2 कमी वगैरे.
आणि या गीतामध्ये शतकपूर्व हा शब्द आलाय आणि तो इतक्या लाघवीपणे आलाय की गुणगुणावासा वाटतोय तो. तर ह्या राजू मुळे यांनी हे गीत लिहिले, विनलनी गायले. तर मी पहिल्यांदा तुमचं आणि तुमच्या संपूर्ण टीमचं मनापासून आभार मानते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मगाचपासून आपण या गाण्याबद्दल बोलतोय, संमेलनाबद्दल बोलतोय. तर ते संमेलन ज्यावेळी सगळ्या लोकांचं होतं, म्हणजे जिल्ह्याचं होतं. जिल्ह्यामध्ये आता संमेलनाचं एवढं वातावरण आहे की प्रत्येक साहित्यिकाच्या गावावरून ज्योती येणार आहे, मोठी ग्रंथदिंडी निघणार आहे. म्हणजे ते जे वातावरण असतं भरलेलं, आणि आपल्या सगळ्यांच्या लक्षात एक गोष्ट आली असेल की किती गोष्टी यातून बाहेर पडत असतात. म्हणजे गीतामधून एखाद्या जिल्ह्याचं महत्त्व लोकांना समजणं, स्मरणिकेच्या माध्यमातून जिल्हा माहीत होणं. म्हणजे साताऱ्याला ऐतिहासिक परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे, साहित्यिक परंपरा आहे, सांस्कृतिक परंपरा आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या आपण कधी एकत्रितपणे बघत नाही तिकडे. माझा जिल्हा आहे त्यामुळं मला तर या गोष्टीचा अभिमान आहेच, पण अनेक नवीन नवीन गोष्टी आपल्याला कळत आहेत. आणि आत्ता व्यासपीठावर 2 गाणी झाली असं मला वाटतं. जे सरांनी तर उल्लेख केला असतो की हे एक गाणं तर उत्तमच झालंय जे संगीतबद्ध झाले, पण दुसरं गाणं आपल्याला विठ्ठल वाघांच्या भाषणातून मिळालं. म्हणजे कितीतरी गोष्टी, कास पठार आणि सगळ्या गोष्टी, कितीतरी लेखकांचा उल्लेख त्यांनी केलाय. उपराचा उल्लेख झाला, गदिमांचा उल्लेख झाला, खरातांचा उल्लेख झाला. कितीतरी गोष्टी आपल्याला त्यांच्या भाषणातून मिळाल्या. आणि सर जसं म्हणाले तशी त्यांनी संहिताच आपल्याला लघुपटाची दिली आहे. मी सर आपलंही मनापासून आभार मानते. सरांच्या भाषणाबद्दल तर काय बोलावं, आमच्या महामंडळाचे अध्यक्ष सर आपलंही मनापासून आभार मानते. आणि विनोद कुलकर्णी ज्यांनी जे खूप यामध्ये आपलं संपूर्ण योगदान देत आहेत असं आपण म्हणूया. म्हणजे त्यांनी अभिजात भाषेच्या दर्जासाठी योगदान दिले, आत्ता संमेलनासाठी. म्हणजे मला संमेलन करायचंय ही जी काही त्यांची भरलेपणाची जाणीव होती आधीपासून, 12 वर्षाची जी तपश्चर्या होती, आणि आता मला ते उत्तम करायचंय. म्हणजे तोंडातून एखादा शब्द बाहेर पडला की करूया, ही जी काही त्यांची भूमिका आहे ती अतिशय म्हणजे नाहीतर आम्ही आता सगळे संयोजक बघतो, आपल्याला अनेक संमेलनं झालेली पण आपण बघितली असतील. आपल्याला कुणावर टीका नाही करायची, पण हे उत्तम करायचे, ही जी भावना एखाद्या संयोजकामध्ये असणं ही फार महत्त्वाची गोष्ट मला वाटते. आणि त्या सगळ्याला पाठबळ देणारे आमचे शिवेंद्रराजे भोसले. म्हणजे आज ते खरे येऊ शकले नाहीत, पण परवा मांडव उभारणीच्या कार्यक्रमाच्या वेळी ते होते. म्हणजे इतका सकारात्मक माणूस आपल्या पाठीशी आहे. आणि तुम्ही हवं ते करा, मी तुमच्या पाठीशी आहे असं म्हणणं ही फार मोठी गोष्ट असते. मी महाराजांचं सुद्धा मनापासून आभार मानते. विनोद आपलेही आभार मानते. स्नेहल तर आमच्या साताऱ्याचीच आहे, ती कायम सूत्रसंचालनासाठी आणि या सगळ्या गोष्टीसाठी, आणि तिला सगळंच माहिती आहे त्यामुळे तिला काही वेगळं सांगायची गरज पडत नाही. आज आमचे साहित्य परिषदेचे कार्यवाह मृणालिनी कानिटकर असतील, प्रमोद आडकर सर असतील, आमचे शिरीष चिटणीस आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे पुणे जिल्हा प्रतिनिधी राजन लाखे सर आहेत, जे कविकट्टा सांभाळतात, केशव देशमुख आहेत, आमचे शेख सर आहेत. बरीचशी मंडळी आज या ठिकाणी आलेली आहेत. विठ्ठल वाघांच्या सुविद्य पत्नी इथं आहेत. आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानते आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर. आणि आमचे सातारकर आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. आपल्या सर्वांच्या गीत आता आपण महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी आणि मावळा फाउंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा हे 1 ते 4 जानेवारीला साताऱ्यात संमेलन होतं आहे. 10 वर्षानंतर ते हे संमेलन 4 दिवस होणार आहे. हे संमेलन अतिशय देखणं आणि वेगळं व्हावं यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नांचाच भाग म्हणून आजचं संमेलन गीत आम्ही तयार केलेलं आहे. साताऱ्यात होणारं हे 4थं संमेलन आहे. 1905, 1962, 1993 आणि आता 2026 अशा 4 संमेलनामध्ये एकाही संमेलनाला गीत नव्हतं. आणि तो विचारही हे गीत करण्यापाठीमागं आम्ही केलेला आहे. आज जे संमेलन गीत प्रदर्शित होणारे किंवा प्रकाशित होणारे ते विठ्ठल वाघांच्या हस्ते होणारे याचा मला मनस्वी आनंद आहे. साताऱ्यात संमेलन व्हावं यासाठी 12 वर्ष आमची तपश्चर्या सुरू होती आणि आता ती घटिका काही दिवसांवर येऊन ठेपलेली आहे. अशा वेळेस हे संमेलन गीत प्रदर्शित होतंय, त्याचा एक मनस्वी आणि वेगळा आनंद मला आहे. हे संमेलन गीत होतं असताना ते
ते साताऱ्याचं गीत असलं पाहिजे, ते भाषेचं गीत असलं पाहिजे, भाषेसाठी केलेल्या संघर्षाचं गीत असलं पाहिजे. आम्हाला राजधानी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची 4थी राजधानी सातारा आहे आणि शेवटची राजधानी साताराच आहे. त्यामुळे राजधानीचं प्रतिबिंब त्यामध्ये उमटावं, छत्रपती शिवाजी महाराजांनी भाषेसाठी केलेल्या कार्याचं प्रतिबिंब उमटावं, छत्रपती संभाजी महाराजांनी केलेल्या ग्रंथलेखनाचं प्रतिबिंब उमटावं, सावित्रीबाई फुलेंनी जे काय लेखणीसाठी कार्य केलं त्याचं प्रतिबिंब उमटावं, बाबासाहेब आंबेडकर आमच्या सातारच्या शाळेत शिकले त्याचं प्रतिबिंब उमटावं आणि मराठीवर होणाऱ्या आक्रमणासाठी आम्ही लढायला तयार आहोत, आमचा जिल्हा क्रांतिसिंहांचा आहे, तर क्रांतिकारकांचं सुद्धा प्रतिबिंब त्यामध्ये उमटावं असा विचार आम्ही त्यासाठी करत होतो. आणि साताऱ्याच्या बाहेरच्या लेखकाकडून लिहून घेण्याचा तो आमचा प्रयत्न होता, पण ते काही जमलं नाही. आणि सातारचेच एक लेखक राजू मुळे की जे नाटककार सुद्धा आहेत, पत्रकार सुद्धा आहेत, संपादक सुद्धा आहेत, माझे गुरु सुद्धा आहेत, तर त्यांना मी ही कल्पना सांगितली की तुम्ही जर हे संमेलन गीत लिहिलं तर ते खूप चांगलं होईल आणि सातारच्याच मातीच्या लेखकानं जर ते लिहिलं तर त्यामध्ये वेगळेपणा असेल. सातारच्या मातीशी ज्याची नाळ आहे त्यानं जर ते गीत लिहिलं तर ते सातारकरांचं गीत होऊन जाईल अशी अपेक्षा त्या पाठीमागे होती. आणि ज्यावेळेस ते गीत तयार झालं त्यानंतर मी महामंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी सरांना ते पाठवलं आणि पाठवल्यानंतर त्यांनी वाचल्या अशी उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली की एकदम सुंदर गीत झालेलं आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा किती गुणवत्ता लपलेली आहे. आपण ती फक्त महानगरांमध्ये शोधतो, पण ग्रामीण भागातली गुणवत्ता इतकी जबरदस्त आहे. विनोद उत्तम गीत झालेलं आहे. आणि मग त्यांनी काही सूचना सरांनी केल्या आणि त्या सूचनांचा बदल करून ताबडतोब ते आम्ही तयार केलं गीत आणि मग ते प्रदर्शित करायचं ठरलं की ते संमेलनाचं गीत असल्यामुळे त्याचं प्रदर्शन किंवा प्रकाशन पुण्यात व्हावं आणि ते सरांचीच इच्छा होती की विठ्ठल वाघांच्या हस्ते व्हावं. कारण मातीशी नाळ असलेला विठ्ठल वाघांसारख्या कवीच्या हस्ते जर झालं तर त्या गीताला सुद्धा एक दर्जा प्राप्त होईल, गीताचं सुद्धा ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित होईल आणि त्या दृष्टीने वाघ सरांनी सुद्धा ह्या कार्यक्रमाला येण्याचं मान्य केलं, त्याबद्दल मी त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत, ते आज येणार होते पण त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते आज येऊ शकलेले नाही, पण त्यांनी ह्या कार्यक्रमाला स्वागताध्यक्ष म्हणून शुभेच्छा दिलेल्या आहेत. संमेलन गीत ऐकल्यानंतर तुमच्या अंगावर रोमांच उभा राहील आणि मराठी विरुद्ध ज्या काही लढाया सुरू आहेत त्या सगळ्या लढाया आम्ही कसे जिंकू त्याचं प्रतिबिंब सुद्धा तुम्हाला ह्या गीतामध्ये उमटलेलं पाहायला मिळेल. आणि कृष्णेचे लोक हे यमुनेपर्यंत जाऊन कसा संघर्ष करतात मराठी भाषेसाठी त्याचंही प्रतिबिंब उमटलेलं आपल्याला दिसेल. राजू मुळेंनीच गायकांची आणि गायिकेची निवड करण्यामध्ये भूमिका बजावली. त्या गायक आणि गायिकांनी सुद्धा उत्तम त्याला न्याय त्या गीताला दिलेला आहे. म्हणजे ऐकल्यानंतरच आपल्या जो सातारकर आहे आणि जो भाषेवर प्रेम करतो असा महाराष्ट्रातला प्रत्येक रसिक हा आनंदून जाईल आणि त्याच्या अंगामध्ये एक उर्मी निर्माण होईल की आपणही भाषेसाठी लढलं पाहिजे, संघर्ष केला पाहिजे. मी या कार्यक्रमासाठी प्राध्यापक मिलिंद जोशी सरांनी, सुनीता राजेंनी पुण्यात उत्तम नियोजन केलं, त्यांचंही या निमित्तानं स्वागत करतो. राजू मुळे आणि गीतकार इथं आहेत त्यांचंही स्वागत करतो आणि माझं प्रस्तावित थांबवतो. व्यासपीठावरील मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आत्ता वाघ सरांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की मी बायको समोर बसली असल्यामुळे जास्त बोलत नाही, म्हणजे वाघ देखील बायकोला घाबरतो. हे त्रिकालाबाधित सत्य आहे. आज या संमेलन गीताचं लोकार्पण करायचं ज्यावेळेला ठरलं त्यावेळेला विठ्ठल वाघ सरांचंच नाव डोळ्यासमोर आलं. याचं कारण म्हणजे त्यांनी मराठी कवितेसाठी आणि गीतांसाठी दिलेलं मोठं योगदान. त्यांनी काया मातीत मातीत तिफन चालते ही एकच कविता लिहिली असती, बाकी काही लिहिलं नसतं तरी चाललं असतं. म्हणजे नाचरे मोरा इतकंच काया मातीत मातीत तिफन चालते हे गीत ऐकल्याशिवाय कुठल्याही पिढीला मोठं होता येत नाही, इतकं सरांचं मोठं योगदान आहे. आणि विदर्भातला हा कवी. आणि एक गोष्टीचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे की काव्यवाचनाची परंपरा रविकिरण मंडळाने सुरू केली. नंतर ती पालखी विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंतराव बापट यांनी खांद्यावरती घेतली. आणि ही पिढी थकल्यानंतर ती पालखी रामदास फुटाणे, फमू शिंदे, विठ्ठल वाघ, अशोक नायगावकर, अरुण म्हात्रे
या मंडळींनी घेतली आणि मराठी कविता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवण्याचं काम केलं आहे. हे सरांचं खूप मोठं योगदान आहे. अनेकदा असं म्हटलं जातं की स्थानमहात्म्य नावाची एक गोष्ट आहे, पण अकोल्यासारख्या ठिकाणी राहून संबंध मराठी जगताला माहीत असलेला कवी म्हणून विठ्ठल वाघांचा उल्लेख केला. कारण त्या मातीचा सुगंध घेऊन ती आलेली आहे. माझ्या आणि वाघ सरांच्या तर खूप आठवणी आहेत. म्हणजे बार्शीला जे विभागीय साहित्य संमेलन झालं ते विठ्ठल वाघांच्या अध्यक्षतेखाली झालं. त्याच्या आयोजनामध्ये माझा खूप मोठा सहभाग होता. असं इतकं मोठं विभागीय संमेलन मी साहित्य परिषदेचा कार्याध्यक्ष म्हणूनही पुढे पाहिलं नाही. किमान 10,000 आणि अधिक 25,000 ते 30,000 लोक प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित होते आणि गावाचा उत्सव असं तसं. आणि अरुण साधू त्यावेळेला साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, तर ते शिवाजीनगरपर्यंत आले. तिथून मी त्यांना गाडीमध्ये घेतलं, मग वाघ सरांना घेतलं. त्यामुळे वाघ आणि साधू दोघांना एकाच वेळी घेऊन प्रवास एक अपवादभूत कार्याध्यक्ष म्हणून माझा उल्लेख करावा लागेल. पण त्याला पार्श्वभूमी अशी आहे की अरुण साधू ज्यावेळेला साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी उभे राहिले त्यावेळेला त्यांची गुणवत्ता पाहून आणि त्यांचं वय पाहून वाघ सरांनी स्वतःचा अर्ज मागे घेतला. आणि त्यापूर्वी असं घडलेलं होतं की रमेश मंत्री यांच्या समोर इंदिरा संत या पराभूत झाल्या होत्या. तर माझ्या हसण्यावारी या विनोदी लेखसंग्रहाचं प्रकाशन याच व्यासपीठावरती झालं. त्याला वाघसर असं म्हणाले की संतांना पराभूत करणारे मंत्री तुम्हाला चालतात आणि वाघाला मारणारा साधू चालतो. आणि ती त्यावेळेला महाराष्ट्र टाइम्सची मोठी हेडलाईन झालेली होती. पण ज्यांचं कविता आणि गीत या दोन्ही क्षेत्रामध्ये मोठं योगदान आहे अशा एका कवीच्या हस्ते या संमेलन गीताचा लोकार्पण सोहळा झाला. याचा मला अतिशय आनंद होत आहे. साताऱ्याची ही जी भूमी आहे, एकीकडे सह्याद्रीचे सगळे कडे, अभेद्य असा अजिंक्य तारा आहे. संत वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुखदुःखाची जाणीव तिजला नाही, असं गदिमांनी म्हटलंय कृष्णेविषयी. ती कृष्णा आहे, कोयना आहे, कराडचा प्रीती संगम आहे. आणि नाना पाटलांचं पत्री सरकार, दहशत वाटावी असं पत्री सरकार एकीकडे आहे आणि दुसरीकडे एखाद्या संगमरवरी जिन्यावरून एखाद्या रूपसुंदर राजकुमारीने पायामध्ये चांदीचे चाळ बांधून संगमरवरी जिन्यावरून खळखळ असा आवाज करत खाली यावं, इतकं नादमाधुर्य ज्यांच्या वक्तृत्वाला होतं असे प्राचार्य शिवाजीराव भोसले. अशी दोन टोकं, एक कठीणपणाचं आणि एक दुसरं मृदूपणाचं. त्यामुळं अशा मातीमध्ये होत असलेल्या संमेलन गीताच्या उद्घाटनाला विठ्ठल आणि वाघ यासारखं नाव धारण केलेला प्रमुख पाहुणा लाभणं ही फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. सरांनी मगाशी सांगितलं की कविता लिहिणं हे जसं सोपं नाही, गीत लिहिणं हे सुद्धा तितकंच अवघड आहे. आणि त्यामुळं आपल्याकडे कवी की गीतकार असा एक भेद केला जातो, पण तसा करण्याचं काही कारण नाही. कारण उत्तम गीत हे उत्तम कविता असल्याशिवाय ते लोकांच्यापर्यंत पोचत नाही. आणि त्यामुळं कवितेसाठी शब्द, सूर, ताल, लय या सगळ्या गोष्टींची आवश्यकता असतेच आणि गीतासाठी ती प्रकर्षाने असते. आणि त्यामुळं शेवटी या प्रकारच्या संमेलन गीतांची आवश्यकता काय असा सुद्धा एक प्रश्न उपस्थित होऊ शकतो. पण मला नेहमी असं वाटतं की कुठलीही संस्था असो, कुठलाही समारंभ असो, संमेलन ही एक संस्थाच झाली आहे. कारण गेली 100 वर्ष अव्याहतपणे आता ती वाटचाल करत आलेली आहे. कुठल्याही संस्थेच्या बाबतीमध्ये बोधवाक्य, बोधचिन्ह आणि त्या संस्थेचं गीत या 3 गोष्टी म्हणजे त्या संस्थेचा आत्मा असतात. कारण त्या संस्थेची एकूण विचारतंत्र या 3 गोष्टीमध्ये प्रतिबिंबित झालेली असतात. म्हणून आपण या गीतांचा प्रभाव किती आहे, वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून आपण आता तो सगळा काळ साजरा करतोय. पण वंदे मातरम या गीतामध्ये केवढी मोठी ताकद होती की माणसं सर्वस्वाचा होम करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढायला तयार झाले. हे गीताचं सामर्थ्य आहे. मग राष्ट्रसेवा दल असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असो, कुठल्याही संघटना असो, प्रभात फेऱ्यापूर्वी निघत असत, ती गीतांच्या तालावरती निघत असत. तर गीत हे सर्वसामान्य लोकांना त्या घटनेमध्ये सामावून घेण्याची एक मोठी शक्ती असणारी एक प्रेरक शक्ती म्हणून आपल्याला त्याच्याकडे पाहावं लागेल. आणि त्यामुळं गीत हे महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेला संमेलन होत असलेल्या ठिकाणचं गीत आपण करायचं ठरवलं
त्यावेळेला एक भाग होता की त्या गीताला त्या मातीचा सुगंध असणं फार महत्वाचं. कारण काय, त्या मातीचा सुगंध असेल तरच त्या गीतामध्ये एक प्रकारचा जिवंतपणा येईल. आम्ही पुण्या मुंबईमधल्या काही नामवंत कवींना विचारलं, त्यांच्याकडून लिहूनही घेतलं, पण त्याला शुद्ध मराठीमध्ये अभिजात मराठी सांगायचं तर तो फील आला नाही त्याच्यामध्ये. आणि त्यामुळं आम्हाला सांगावं लागलं की क्षमा करा आता आम्ही. पण ज्या वेळेला विनोद कुलकर्णी यांनी राजू मुळे यांच्याकडून गीत लिहून घेऊन पाठवलं, हे वाचल्यानंतर माझ्या डोळ्यामध्ये अक्षरशः अश्रू उभी राहिली. आणि मी तत्क्षणी विनोदला फोन केला की हे हा खरा साताऱ्याच्या मातीचा सुगंध आहे आणि तो या गीतामध्ये उमटलेला आहे. तर त्यामुळं हे साताऱ्याच्या मातीचं सुगंध घेऊन आलेलं हे संमेलन गीत संपूर्ण महाराष्ट्राला आपलंसं वाटेल यामध्ये मला अजिबात शंका वाटत नाही. आणि विनोद देशमुख त्यांच्या सहकार्याचंही खूप कौतुक केलं पाहिजे. आणि ज्यावेळेला त्यांनी पहिला ट्रॅक आम्हाला पाठवला, आमची अशी अपेक्षा होती की साताऱ्याचा जो काही एकूण बाणा आहे असा आक्रमक, तर तो सुद्धा त्या सगळ्या गीतांमधून उंचीला पोहोचला पाहिजे. तर ते सुद्धा भान संगीतकारांनी आणि गायकांनी अगदी व्यवस्थित ठेवलेलं आहे. त्यामुळे साताऱ्याचं संमेलन संस्मरणीय होईलच, पण ते संमेलन संपल्यानंतरही हे संमेलन गीत लोकांच्या मनामध्ये रेंगाळत राहील याची मला पूर्णतः खात्री आहे. आणि विनोद कुलकर्णींनी ज्या कल्पकतेने साताऱ्याच्या संमेलनाचं सगळं आयोजन करायचं ठरवलं आहे ही मला खूप महत्त्वाची गोष्ट वाटते. कारण अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळाल्यानंतर मराठी मातीमध्ये होत असलेलं हे पहिलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे. आणि त्यामुळं या संमेलनाविषयीची एक वेगळी जाणीव ही सामान्य मराठी माणसांच्या मनामध्ये आहे. तर त्या सगळ्या त्यांच्या संवेदनेला न्याय देणारे हे गीत राजू मुळे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी तयार केलं, त्याबद्दल मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि या गीतामुळे जो सातारा जिल्ह्याचा इतिहास आहे तो सुद्धा नव्याने मराठी साहित्य रसिकांच्या समोर येईल आणि त्या इतिहासाला सुद्धा उजाळा मिळेल. इतक्या उत्तम पद्धतीने त्यांनी ते सगळं गीत दिलेलं आहे. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि असे कल्पक उपक्रम राबवल्याबद्दल विनोद कुलकर्णी यांचं सुद्धा टाळ्या वाजून मनपूर्वक कौतुक केलं पाहिजे. तिथे म्हणाले नाही मला तर संमेलन गीत करायचंच आहे. आणि म्हणजे काही विनोद नसतो. आणि मुळात असं सगळं होत असताना काही विनोद घडणार नाही याची त्यांनी गांभीर्याने काळजी घेतली. त्यामुळे ती सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे. मी त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द. थोडं बोलतो आणि थोडं वाचतो. समोर बायको असल्यामुळे जास्त बोलता येत नाही. माणूस तालावर असल्याशिवाय इतकं तालबद्ध गीत होऊ शकत नाही. सुरुवातीला मी या दोघांचंही मनपूर्वक अभिनंदन करतो. मला जेव्हा मिलिंदांनी सांगितलं की तुमच्या हस्ते लोकार्पण करायचं आहे तेव्हा मला कळत नव्हतं की असा मी काय गुन्हा केला. नंतर आठवलं की आपण गीतं लिहितो, सिनेमाचे लिहितो, कविता लिहितो, तरी काहीतरी बरं बोलतील. गीत लिहिणं ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. सिनेमाचं गीत लिहिणं हेही काही सोपं नाही, पण ते एकदा जमू शकतं. याचं कारण असं की मागचा सीन कोणता आहे, पुढचा सीन कोणता आहे, कथा कुठे जाणार आहे हे सगळं गीत करायला माहीत असतं आणि त्यानुसार तो ती रचना करू शकतो, बांधू शकतो. अर्धं मटेरियल त्याला आपोआप मिळतं. आणि मग सिनेमाचं गीत लिहिणं वेगळं आणि संमेलनाचं गीत लिहिणं ही गोष्ट फार वेगळी आहे. साहित्य संमेलन झालेली इतकी वर्ष झालेली 99 संमेलनं, त्यांची रूपरेखा, त्यांचं कार्य, त्यांचा विस्तार हा एक महासागरासारखा विस्तार असतो.
99 संमेलन, त्याचा आढावा घ्यावा लागतो. दुसरा महासागर उभा असतो, ज्यात आता नुकतेच पोहून आलेले आहेत यशस्वीरित्या. संमेलन स्थळ, त्याचा इतिहास, त्याची परंपरा, त्याचा भवताल, या सगळ्यांना मुठीत पकडणं म्हणजे आता 2 समुद्र झाले. एक महासागराचा, संमेलनाचा महासागर, संमेलनाचा, आणि एक शहराचा महासागर. या 2 संमेलनांना पोहून पार करणं म्हणजे माणसाच्या, त्या कलावंताच्या मनगटात किती बळ लागतं हे लक्षात घ्या. मी या गीताला असं म्हणतो की या दोन्ही महासागरातून एक एक उंजळ घ्यायची आणि ते शब्दातून त्याच महासागराला अर्पण करायची. जसं आपण अर्घ्य अर्पण करतो तसं हे गीत म्हणजे या महासागरांना अर्पण केलेलं अर्घ्य आहे. अर्घ्य आहे. आणि माझी समजूत एकदम खरी ठरवली. गीत पाहिल्यानंतर मी हे म्हणू शकतो, यांनी माझी समजूत खरी ठरवली. काय असतं की इतका विस्तार आहे, इतका व्यापक आहे. आता सातारा म्हटलं तरी किती कलावंत, किती कवी, किती लेखक, किती संशोधक, किती अभ्यासक, त्यातून नेमकं कोणाला पकडायचं, नेमकं कोणाला उचलायचं. जैसे शारदीची चंद्रकळे माझी अमृत कण कोवळे, ते वेचिती मनोमव्वाळे चकोर तलगे. चकोर तलगे, यातून एक 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 मुद्दा टिपणं हे म्हणजे तारेवरची कसरत असते. आता मी रयत शिक्षण संस्थेचं गीत लिहिलेलं आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणुसाचा घडतो आहे, वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. तर हे सगळं पकडताना वाघाला किती सर्कस करायला लागले हे माझं मला एवढी सर्कस करावी लागते आणि ते यांनी केलेली जाणवते, दिसते. म्हणून या दोन्ही कलावंतांचं मनापासून अभिनंदन करतो. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बहादुरी कातिल में है. एवढा मोठा पसारा समोर असताना हा पसारा कलावंताच्या बाहूमधलं जोर, प्रतिभेची ताकद, प्रतिभेचं सामर्थ्य अजमावित असतो आणि त्या कसोटीला हे उतरलेले आहेत. म्हणून मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. आता मी वाचतो. असे गीत लिहिताना झालेली संमेलनं आणि आज होत असलेल्या शहराचा इतिहास, परंपरा, वाङ्मयीन देणे विचारात घ्यावे लागते. त्या महासागरात आणखी भर घालावी लागते. धोम धरणाचे, कृष्णेचे, खरातांच्या आडगावचे पाणी ओतावे लागते. मांडेशी बांगरवाडीच्या प्रादेशिकतेत कास पठाराची सप्तरंगी इंद्रधनुष्य साकारणारी फुलं फुलवावी लागतात. श्रीनिवास कुलकर्णीच्या डोहात यथेच्छ डुंबावे लागते. कृष्णाकाठी वाहणारे सह्याद्रीचे वारे मुठीत पकडावे लागते. स्वातंत्र्य लढ्यातील सत्याग्रहीला साहित्याग्रही बनवावे लागते. क्रांतिसिंह नाना पाटलांपासून मर्ढेकरांच्या सामान्य गणपत वाण्याची दखल घ्यावी लागते. प्रमोद कोपर्डेंच्या आतल्या आत खोल शिरावे लागते. साताऱ्याला जाता जाता सांडलेल्या बुगडीचा मागोवा घेताना जय जय महाराष्ट्र माझा असे शाहीर साबळ्यांच्या पहाडी आवाजात डब तुणतुण्यावर गावे लागते. मराठी मनाचं हे वैशिष्ट्य आहे. बुगडी, लावणी ही शायरी. माझा मराठीचा जीवनाचे होऊन लावणी, देई जफावरी थाप बोले शाहिराची वाणी.
हे माडगुळकर आणि हे साबळे मला माहीत नसतं तर मी ह्या ओळी लिहू शकलो नसतो. मला मराठीला जीवनाचे होऊन लावणे, दे जपावरी थाप बोले शाहिराची वाणी. घाम गाळून लावितो बुक्का काळीचा कपाळी, तमाशाचा रंगणारा गातो पहाटे भुपाळी. राहे चोखया होऊन विठ्ठलाच्या पायरेशे, राहे चोखया होऊन विठ्ठलाच्या पायरेशे. माझा पुंडलिक ठेवे उभा विटेवरी त्याशी, मस्तानीच्या सोबतीच बाजी होऊन रंगतो, दुश्मनाच्या सुनेलाही आई म्हणून बंदितो. ही सगळी या लोकांची कृपा आहे. डफ टुणटुणावर गावे लागते तेव्हा पुढे सज्जनगडाच्या पायथ्याशी वसलेला उपरा आपल्या मनातही स्थान मांडून बसतो. अजिंक्य तारा आणि प्रतापगडाच्या धडाडणाऱ्या तोफा आपल्यातील पुरुषार्थ आजही जागवतात. आपल्या अलौकिक ज्ञान साधना आणि तपश्चर्याने तर्कतीर्थाने वाईच्या पावनतीर्थाला ज्ञानातीर्थ करताना पाहून नतमस्तक व्हावे लागते. दिलीप जगतापांची, तुषार भद्रेंची नाट्य साधना, सविता प्रभणे, चारुशिला साबळे, निळूभाऊंचा जोरकस अभिनय, पाटणेंचं अमुक वक्तृत्व, अरुण गुडबोलेंचं कर्तृत्व आपली सांस्कृतिक उंची वाढवत जाते. नायगाव सावित्रीबाईचं असं गाव ज्यांना स्त्री जीवनाचं जमलेलं विश्व बदलून टाकलं नाव गाव. सामाजिक आणि वाङ्मयीन दोन्ही आघाड्यांवर केलेला चिरंतन संघर्ष, काळोखाच्या प्राक्तनाला उजेडाचे दान द्यावे, जीव लावा वासाठी वेळ येता प्राण द्यावे. त्यांच्या काव्यफुलातून एक त्याची प्रचिती येते. हाच वारसा कृषी जीवनात, तोच वारसा वेदांतिका राजे भोसले शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नयनासाठी चालवित आहेत. उजाड होऊ पाहणाऱ्या माळरानावर हरित विश्वाची निर्मिती करणारे देवराई सयाजीच्या धडपडीतून उद्या साकार होईल. एक ऐतिहासिक दस्तावेज या झाडांच्या रूपाने महाराष्ट्राला सयाजी देतो आहे. आता हे जे सगळं मी वाचतो आहे, आणखी खूप आहे त्यांनी बरंच पकडलं आहे, काही मी पकडलेलं आहे. ही पकडापकडी तेव्हा जमते, तेव्हा असं सुंदर गीत निर्माण होते. मी या दोघांचंही पुन्हा मनपूर्वक अभिनंदन करतो. तुम्ही नाटकात असा, उद्या सिनेमात जा, पण 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 हम किसी से काय म्हणतात ते, हमसे जमाना है जमाने से हम नहीं, हम किसी से कम नहीं. एवढा आत्मविश्वास आपण बाळगून पुढे वाटचाल करावी. मला आपल्या सगळ्या दर्शनाचा, मी विठ्ठल आहे पण दर्शन झालं आपलं योग मिलिंद आणून दिला. त्यांचे आणि महामंडळाचे मी आभार मानतो. थांबतो. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित मान्यवर, खरं तर मला आभार मानण्याच्या व्यतिरिक्त काही काम ठेवलेलं नाही विनोद सरांनी. एक तर काय झालंय की मी इथं बसलेल्यांपैकी निम्मे तरी मला ओळखतात आणि मी नियमित गीतकार नाही आहे हे इथल्या निम्म्या लोकांना माहीत आहे. पण कसं आहे की काही गोष्टी की असं करायचं आहे आणि मग ते कोणाकडून करायचं तर ते माझी आठवण काढली जाते. त्याच्याबद्दल मी एकतर विनोद कुलकर्णी सरांचा मी फार आभारी आहे, कारण संमेलन गीत असतं हेच मला त्यांनी बोलवून सांगितलं तेव्हा कळलं. आणि मग आम्ही चर्चेला बसलो की काय काय याच्यामध्ये यायला हवं किंवा काय. तर पहिली गोष्ट म्हणजे आमच्या सातारच्या संमेलनाच्या नगरीचं नाव हे जे आपले संभाजीपुत्र शाहू आहेत त्यांच्या नावावरून आपण केलं आहे. स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज संमेलन नगरी, अशा ह्या नगरीमध्ये ते संमेलन होणार आहे. तर शाहू महाराज, संभाजी महाराज, शिवाजी महाराज यांचा सगळ्यांचा एक वारसा सातारा जिल्ह्याला लाभलेला आहे. या सगळ्यांची पावलं लाभलेली आहेत साताऱ्याला. तो इतिहास त्याच्यामधून कुठेतरी ध्वनित व्हावा,
त्याचा कुठेतरी उल्लेख त्याच्यामध्ये असायला हवा. दुसरी गोष्ट अशी आहे की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर पहिलं संमेलन झालं ते दिल्लीत झालं आणि या सन्मानाच्या नंतर म्हणजे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी मातीमध्ये होणारं पहिलं संमेलन हे स्वराज्याच्या राजधानीत होत आहे. हे फार मोठं एक योगायोग आहे आणि हा सगळा जुळवून आणला आहे विनोद सरांनी आणि जोशी सरांनी. त्यामुळं त्याच्यातला आतला आणखीन एक गुंता असा आहे की गुंता म्हणण्यापेक्षा योगायोगाचा एक आणखीन त्याच्यामधला भाग की जेव्हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्याची जी चळवळ चालू होती ती साताऱ्यातून सुरू झाली. साताऱ्यातून 1 लाख पत्र पंतप्रधानांना गेली. साताऱ्यातले कार्यकर्ते दिल्लीत जाऊन तिथं धरणे आंदोलनाला बसले. म्हणजे एका बाजूने संशोधनात्मक काम सुरू होतं, त्याच्यावरती रिपोर्ट तयार करण्याचं काम सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूनी अशा बाजूनी आंदोलनात्मक सुद्धा काम सुरू होतं. ते साताऱ्यातून झालं आणि त्या साताऱ्यात ते संमेलन होणार. हे इतके सगळे योगायोग जुळून आलेले आहेत. त्यामुळं या संमेलनाला गाणं हवंच आणि या सगळ्याचा उल्लेख असणारं गाणं हवं. ही खरंच फार अवघड जबाबदारी होती. आता किती जमलंय मला माहिती नाही. ते परफेक्ट 100% नसणार आहे. त्याच्यामध्ये काही ना काही आता 2-3 ठिकाणं तर मलाच अशी वाटतात की रेकॉर्डिंग झाल्यानंतर मला वाटलं की नाही ह्याच्याऐवजी हा शब्द असता तर बरं झालं असतं, त्याच्याऐवजी तो, असं एक 2-3 ठिकाणी माझं स्वतःलाच वाटतं. त्यामुळं तुम्हाला सगळ्यांना काही ते परफेक्ट वाटावं असं काही म्हणजे त्याच्यामध्ये इतकं कवी अगदी जे ग्रेट कवी आहेत तसं काही माझ्यामध्ये शोधू नका कृपया. हे जे सातारकर म्हणून मला वाटलं आणि मी मुळात तालवाद्यातला माणूस असल्यामुळे म्हणजे सगळंच थोडं थोडं आहे. बरेच जण मानतात की जॅक ऑफ ऑल ट्रेड आहे वगैरे. तर मराठीत अर्थ एक न धड भारावर चिंध्या असं तर तालवाद्य त्यातला एक भाग आहे. त्याच्यामुळं झालंय असं की मीटर मला कळतो आणि त्यामुळं गाणी लिहिता येतात एवढंच माहिती होतं. मग त्याच्यावरती थोडा विचार करणं आलं, अभ्यास करणं आलं, मग काय करायचं काय नाही आणि ते झालं. एकंदरीत माझ्या हातून झालं एवढंच मी म्हणेन. आणि विनोदची आणखीन माझी अडचण एकच आहे, व्यासपीठीय माणसं नाही आम्ही. मी तर नाटकातला आहे, मला पाठ केलेले संवाद मांडायची सवय त्यामुळं पाठ न करता व्यासपीठावर उभं राहून बोलण्याची सवय नाही आहे. पण मी या ठिकाणी वाघ सरांचे त्यांचे आशीर्वाद मला मिळाले याचा मला खूप आनंद झाला. आणि सरांनी मॅडमनी आमच्या तर विनोद सरांची आमची तर बरेच वर्षांची आम्ही ऐक्यमध्ये म्हणजे पत्रकारितेची सुरुवात आम्ही दोघांनी एकत्र केली. त्यामुळं त्यांनी माझी आठवण या वेळेला काढावी आणि माझ्याकडून ते व्हावं. इथपर्यंत आता इथे जमलेल्या पैकी बऱ्याच जणांना ते आवडले, त्यांच्या रिॲक्शन्सवरून जाणवलं. धन्यवाद सगळ्यांना. मी मला संधी दिली आणि सगळ्यांनी ते ॲप्रिशिएट केलं. विनोद विशेष अभिनंदन. आणि त्यातले जे कलाकार बाकीचे आहेत, संगीतकार आहेत, त्यांनी सातारच्या संमेलनाला उपस्थिती त्यांनी येऊन जावं आणि एकदा मंचावरती उभं राहून लोकांना चेहरा दाखवावा एवढी माझी त्यांना विनंती आहे.